माय जगात त्याच्या नावाची नोंद लिहून आली. आंबेडकर नगरमधील सर्व रहिवाशांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर झेंडा वंदनासाठी इथे उपस्थित राहायचं आहे. हॅलो, सर्वांनी शांतता राखा. आज दिनांक 26/1/2025 भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 75वा वर्ष आपण इथे आंबेडकर नगरमध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा करत आहोत. इतका उत्साह आहे, 2 वर्षाची मुलंही जी आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. सर्वप्रथम मी इथे आलेले आपल्या सप्ताह सैनिक दलाचे सैनिक आहे त्यांना विनंती करतो की त्यांनी सलामी देऊन झेंड्याला आपण मानवंदना देऊन मग पुढील कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. तत्पूर्वी आपण बाबासाहेबांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करणार आहोत. हॅलो, मी आपल्या मंडळाचे अध्यक्ष माननीय किशोर हरिश्चंद्र कांबळे यांना विनंती करतो त्यांनी बाबासाहेबांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करायचं आहे. भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. भारतीय संविधानाचा विजय असो. तसेच आपल्या सावित्रीबाई महिला मंडळाच्या अध्यक्षा विद्या अनिल जाधव यांना विनंती करतो की त्यांनी ती सुरक्षित करायचं आहे. माची अगरबत्ती अगरबत्तीच्या पत्तीवर माची. तसेच सत्ता दलाचे चौकासाहेब यांना मी विनंती करतो त्यांनी खूप प्रज्वलित केले आहे. नौका मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी खूप प्रज्वलित करायचं आहे.
सलामी एक सलामी सलामी जनरल सलामी एक साथ सब लोग दो सलामी दो हॅलो हॅलो आजचे मान्यवर माननीय आपल्या विभागातील माजी नगरसेवक आयुष्यमान किरण हरिश्चंद्र काकडे यांना विनंती करतो की त्यांनी आजचा ध्वजारोहण करून घ्यायचा आहे. तर मी सप्ताह सैनिकांना विनंती करतो की मान्यवरांना सेल्यूट देऊन त्यांनी ध्वजारोहण करायचं आहे. त्यांना इथे त्यांना तिकडे कॉल करा. एक साथ सलामी देंगे. सलामी दे. जय भीम जय भीम जय भीम. हाथ नीचे. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभाशिष मागे गाये तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता के जय. स्वतंत्र भारताचा जय असो. भारतीय संविधानाचा जय असो. एक साथ नेता गीत शुरू करेंगे. शुरू कर. विजयी विश्व तिरंगा प्यारा बेगा ऊंचा रहे हमारा. विजयी विश्व तिरंगा प्यारा बेगा ऊंचा रहे हमारा. सदा शक्ति सरसाने वाला प्रेम सुधा बरसाने वाला वीरों को हर्षाने वाला मातृभूमि का सारा. बेगा ऊंचा रहे हमारा. विजयी विश्व तिरंगा प्यारा शान नहीं इसकी जाने पाए. जाए जान भले ही जाए विश्व विजय करके दिखलाए. तब होवे मन पूर्ण हमारा. बेगा ऊंचा रहे हमारा. विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा. भारत माते की जय. वंदे मातरम वंदे मातरम. प्रजासत्ताक दिनाचा विजय असो. प्रजासत्ताक दिनाचा विजय असो. जय संविधान. जय संविधान. जय संविधान. जय संविधान. हॅलो कोणाला प्रजासत्ताक दिनाबद्दल दोन शब्द बोलायचे असतील तर ते बोलू शकतात. काहीच नाही का? कोण बोलते बोलता मोबाईल पण होता परिवर्तनाच्या लढ्यात ज्या ज्या महापुरुषांनी आणि महानायकांनी आपलं योगदान दिलं त्या सर्व
महापुरुषांना आणि महानायकांना वंदन करतो. आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. बंधूंना आपल्या सर्वांनाच माहिती असेल की हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस असतो. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक या दिवशी वेगळाच आनंद असतो. कारण की 15 ऑगस्ट या दिवशी जरी आपला भारत देश स्वतंत्र झाला, पण प्रजासत्ताक दिन हा त्या दिवसापासून जे संविधान आहे त्याची सुरुवात झाली. आणि जेव्हा संविधान बनवण्याची सुरुवात झाली त्या ठिकाणी कमिट्या नेमल्या, पण सर्वात मोठं संविधानमध्ये जे योगदान होतं, सिंहाचा वाटा होता, ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आज तो लागू झाला. आम्ही सर्व या ठिकाणी, सर्व देशभक्तांना या ठिकाणी आंबेडकर नगर स्थानिक बौद्धजन मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय किशोरदादा काकडे, माजी नगरसेवक किरण हरिचंद्र काकडे, श्रीमती हिरा हरिचंद्र काकडे माझ्या नगरसेविका यांच्या सर्वांच्या वतीने सर्व या ठिकाणी उपस्थित सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. गणेशजी जाधव यांना विनंती करतो, आपणही 2 शब्द बोला. सर्वांना प्रथम 26 जानेवारीच्या खूप खूप शुभेच्छा. 15 ऑगस्ट 1947 ला भारत देश हा स्वतंत्र झाला. परंतु भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर या देशामध्ये जी राज्यशाही होती, ही राज्यशाहीवर देश चालत होता. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस हे पूर्ण करून त्या भारताला संविधान दिलं. आणि तेव्हापासून या भारतामध्ये लोकशाही चालू झाली. असंच मी एक पुस्तक वाचत होतो आणि वाचता वाचता एक आवाज आला का या जगामध्ये जर कोण सुंदर असेल तर ती मी आहे. हा असा आवाज आल्यानंतर मी व्हायचा कोण आहे तर मी विचारायला गेलो. त्यावेळी त्या आवाज आला की जगात मी देखणी, आव जगत मी देखणी, आव जगत मी देखणी, गबाई मी भीमाची, गबाई मी भीमाची, भीमाची लेखणी, गबाई मी भीमाची लेखणी, आव जगत मी देखणी, आव जगत मी देखणी, गबाई मी भीमाची, भीमाची लेखणी. काळा मानूचा इमला मी पाडीला, त्यात मनूचा मुर्दा मी गाडीला. मुर्दा मनूचा म्हणजे मनूचे विचार, जी मनुस्मृती या भारतामध्ये पहिला होती ती मनुस्मृती, त्याचा बाबासाहेबांनी मुर्दा पाडला. मुर्दा मानूचा मीच पाडला जणी, गबाई मी भीमाची, भीमाची लेखणी, गबाई भीमाची लेखणी, आव जगात मी देखणी. आयऱ्या गैरांच्या लेखण्या, किती दिसाईला दिसाईला देखण्या. आयऱ्या गैरांच्या लेखण्या म्हणजे या देशामध्ये भरपूर विचारवंत होते, परंतु बाबासाहेबांसारखी लेखणी त्यांच्यामध्ये आली आहे, ती म्हणजे समानतेची. म्हणून आयऱ्या गैरांच्या लेखण्या, किती दिसाईला दिसाईला देखण्या. पण काळ्या मनाच्या, त्या काळ्या मनाच्या काळ्या साऱ्या जणी, गबाई मी भीमाची, भीमाची लेखणी. जय भीम, जय संविधान. धन्यवाद. सचिन सुभाष राणे आपल्यासमोर 2 शब्द. काय जय महाराष्ट्र, जय भीम सर्वांना. लोकशाही म्हणजे लोकांच्या लोकहितासाठी लोकांनी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही. आज आपण पाहतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना दिली आपल्याला. का दिली आहे तर लोकशाहीच्या मार्गाने जाण्यासाठी. आणि आज काय चाललं आहे आपल्या जगामध्ये, आपल्या देशामध्ये? आज बंधुता, माया, ममता, प्रेम हे संविधानासाठी आपल्याला दिलेलं आहे बाबासाहेबांनी. त्याचप्रमाणे लोकांनी रक्ताचा एक थेंबही न सांडता लोकशाहीच्या मार्गाने आज कार्य करायचं आहे. पण आपण काय पाहतोय, सर्वजण रक्ताचे थेंब सांडतात आहेत, मारामाऱ्या करतात. हे आपल्याला नको आहे. बाबासाहेबांचं म्हणणं आहे की रक्ताचा एक थेंबही न सांडता लोकशाहीच्या मार्गाने आपल्याला कार्य करायचं आहे. आणि जेव्हा आपण एखाद्याला निवडून देतो, एखाद्या पदावर होतो, एखादा मंत्री बनवतो, त्याप्रमाणे सर्वांनी मग
त्याच्या अपोजिटला राहून विरुद्ध राहून लोकशाहीच्या मार्गाने त्याच्यावर दबाव आणून किंवा कार्य करायला सांगून त्याच्यावर कार्य करून घ्यायचं आहे आणि यालाच म्हणतात लोकशाही. जय महाराज. धन्यवाद. कोण बोलणार आहे? आभार मानला. तांबे, प्रमोदजी तांबे. हो ते वाटून टाकतो ते बिस्किट. सर्वांना जगामध्ये सर्वश्रेष्ठ असणारी बाबासाहेबांनी दिलेली जी आहे आता बरेचसे रत्न बाबासाहेबांनीच काढली गेली. बाबासाहेबांनी दिली याचा अर्थ ज्या भारतरत्न हा जो किताब दिला जातो तो कुठल्याही मनुवादी व्यक्तीला दिला कुणाला नसतात. भारतरत्न हा किताब दुःखांच्या पिंपळाच्या पानावरती आहे आणि तो पिंपळाच्या पानाची जर पुण्यात ही संकल्पना जर कोणाची असेल तर विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. आणि अशा या लोकशाहीमध्ये आपण सर्वांनी आनंदाने राहायचं आहे. आनंदाने आणि या लोकशाहीचा जर विचार सर्व देशातील राज्यकर्त्यांनी जर केला तर खरोखरच भारत आज महासत्ता होऊन अमेरिकेपेक्षाही आपण पुढे जाऊ शकतो असं मला वाटतं. आणि पुन्हा एकदा आपल्याला मला संधी दिला त्याबद्दल सर्वांचे आभार. मान्यवर तिथे असलेल्या लोकांचं जर नाव घेऊन विचारलं असेल तर सर्वांचं या स्वातंत्र्य प्रजासत्ताक दिनादिवशी सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो. ते सांगतो म्हणून काय हॅलो. आंबेडकर नगर स्थानिक बौद्धजन मंडळ यांच्या वतीने आज आपण प्रजासत्ताक दिन येथे साजरा केलेला आहे. हा प्रजासत्ताक दिन असा राखण्यात आलेला आहे. तत्पूर्वी आपण आलेले सर्व गावकरी मंडळी, मान्यवर आणि स्वतः सैनिक दल यांचे मी मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी आपला मुलाचा वेळ प्रजासत्ताक दिनासाठी दिलेला आहे. एवढं बोलून मी आजचा कार्यक्रम इथेच तात्पुरता थांबवतो. हा कार्यक्रम आज दिवसभर चालणारच आहे. सर्वांना जय भीम. आणि शेवटच्या आपण घोषणा देऊ इथं कार्यक्रम समाप्त करूया. भारतीय प्रजासत्ताक दिनाचा विजय असो. भारतीय प्रजासत्ताक दिनाचा विजय असो. जय संविधान. जय संविधान. जय संविधान. जय संविधान.